अरे तुम्हाला नाही माहिती आपल्या देशावर कर्ज किती वाढलंय ते. आपलं सरकार देशाला कर्जाच्या दलदलीत ढकलतंय. हे आपलं दिवाळं काढणार. आजा आज एवढं ज्ञान. नाही तर काय, हे बघ व्हॉट्सअपवरचा मेसेज बघ. आपलं सरकार कर्ज घेतंय आणि ते फेडण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर टाकतंय. सामान्य माणसाचं जीणं असं मुश्किलच करून टाकलं या लोकांनी. आपलं काय खरं नाही. ओय, तो तुझा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा मेसेज आहे ना, तो घाल चुलीत. आणि कसं आहे, सरकार कर्ज त्यांनाच देतं ज्यांची काहीतरी पत असती. आपल्या महाराष्ट्राचं उत्पन्न 2011 मध्ये किती होतं? 9 लाख कोटी. आणि 2023 मध्ये किती आहे? 32 लाख कोटी. उत्पन्न वाढतंय म्हणजे काय, तर कर्जाचा योग्य पद्धतीनं वापर होतोय. पण शेवटी कर्ज म्हणजे कर्जच ना. हे कर्ज फुगत चाललंय आणि आपण त्यात अडकत चाललोय. लोकांच्या डोसक्यावरचा भार वाढवायचा आणि दुसरीकडे म्हणायचं समजा आलेबेल आहे म्हणून. तुला एक साधं उदाहरण सांगते. एखादा शेतकरी ज्याचं उत्पन्न 1 लाख आहे, तो 6 लाखाचं शेतकी कर्ज घेतोय. मग तो काय दिवाळखोर होतो का? नाही ना. उलट ते कर्ज त्याच्या शेतीच्या सुधारण्यासाठी वापरात येतं. मग सरकारचं बी तसंच असतंय. गावातली माणसं तर त्या सावकाराकडूनच कर्ज घेतात ना. आता माझ्या बाचच बघ, कित्येक शेतकऱ्यांचं जीणं मुश्किल झालंय या सावकाराकडून कर्ज घेतल्यामुळे. बँक कर्ज देत नाही आणि जात्यात सावकाराकडे. अरे तुला कोण म्हणलं का बँका कर्ज देत नाहीत म्हणून? मग काय उगाच खोललेत का एवढ्या? अरे लिखापडीचा त्रास कमी व्हावा आणि लवकर कर्ज मिळावं म्हणून जातात ते सावकाराकडे. उलट शेतकऱ्यांना सोप्या पद्धतीनं कर्ज घेता यावं म्हणून सरकारने लई उपाययोजना काढल्यात. असं? हा, किसान क्रेडिट कार्ड योजना, प्रधानमंत्री फसल विमा योजना. अरे या सावकाराच्या कर्जामुळं ते व्याज एवढं वाढतंय का ते कर्ज फेडणं मुश्किल होऊन जाते. तुझ्या बाच झालं ना तसंच. होय की. अरे हे सावकारी कर्ज म्हणजे नुसतं संकट आहे बघ. अरे सरकार तर कर्ज माफी बी देते. मग या सावकारी कर्जापेक्षा बँका बऱ्या. पण वाढीव कर्ज म्हटल्यावर संकट तर येणारच ना. आणि हे सरकार कर्ज वाढवतच सुटलंय. म्हणजे तुला असं म्हणायचंय का आपण दिवाळखोर होतोय? तुला एक गंमत सांगते. आपल्या बँकेचा NPA लय कमी आहे. म्हणजे काय, तर कर्ज थकलेली नाहीत, त्यांची परतफेड चालूच आहे. आपल्या देशाच्या कर्जाचं प्रमाण हे आपल्या देशाच्या महागाईच्या आणि व्याज दराच्या नुसारच आहे. लेट मी फिनिश. अरे बापरे, इंग्लिश. हा मग ग्रामीण विकास देशाच्या प्रगतीसाठी लई महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये रस्ते, पाणी सुविधा, शेतीसाठी सौर ऊर्जेचा वापर ह्याच्यावर भर दिला जातोय. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर आणि स्थानिक उद्योगांना चालना देणं यातनं होतंय काय, तर कर्जाचा भार कमी आणि ग्रामीण रोजगारांची निर्मिती करण्यास मदत होते. मग आता कर्ज घेणं हे आपल्यावरचं संकट आहे का विकास, याचा विचार तू तुझा कर बाबा. म्हणजे तुझ्या म्हणण्यानुसार कर्ज घेणं हानिकारक नाही, तर त्याचा योग्य वापर करणं महत्वाचं आहे. नाव यू गॉट माय पॉइंट. कर्ज घेतलं जातंय पण त्याचा योग्य पद्धतीनं वापर होतोय. उत्पन्न पण वाढतंय म्हणून कर्ज बघून घाबरून जायचं नाही, तर त्याचा योग्य पद्धतीनं वापर होतोय का नाही हे मात्र बघायचं. आज तुझ्या बसचं तिकीट माझ्याकडून. हा, आणि माझं हवं तर तुला तिकीट काढाय कर्ज मिळा देते. कर्जाचं योग्य व्यवस्थापन शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी महत्त्वाचं आहे. बँक कर्ज आणि सरकारी योजनांचा योग्य वापर शेतकऱ्यांचं भविष्य घडवू शकतो.